नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. या श्लोकामध्ये संत कसा असतो ते समर्थांनी सांगितले आहे. संतांची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात, तो हरिभक्त असतो. परमेश्वरावर त्याची दृढ श्रद्धा असते. परमेश्वरच आपल्याला या संकटातून तारू शकेल असा विश्वास त्याच्या अंतःकरणात असतो. त्याची हरिभक्ती ही ठाम असते. कशानेही तो विचलित होत नाही वा कोणताही संदेह त्याच्या मनात उरत नाही. तसेच संत विरक्त असतात, म्हणजे त्यांच्या ठायी वैराग्याची भावना असते. सोने, चांदी, माती त्यांना सारखीच असते. तुम्ही केलेल्या स्तुतीने ते हुरळून जात नाही वा तुम्ही केलेल्या निंदेने ते रागवतही नाहीत. त्यामुळे भगवंताचेही ते लाडके असतात. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. असे भक्त सर्वांप्रती सारखाच व्यवहार करतात. हा प्रिय तो अप्रिय असे त्यांच्या मनातही नसते. ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर दृष्टांत देत आहेत. का घरीचिया उजियेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे नेणेची गा पांडवा, दीपूजेचा. जो खांडावया घावी घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली, वृक्ष तेजैसा. अशी विरक्ती वृत्ती यांच्यात असते. तसेच ते विज्ञानदासी असतात, म्हणजेच ज्ञानाने परिपूर्ण असतात. इतकेच नाही तर ज्ञानाला त्यांनी तर्काच्या कसोटीवर व अनुभवाच्या कसोटीवर घासून घेतलेले असते. त्यामुळे जे त्यांना रुचते, भावते, समजते तेच इतरांना ते सांगत असतात. तसेच संत सज्जनांचे मन निश्चयाने परिपूर्ण असते. काय करायचे याचा त्यांचा निश्चय झालेला असतो. मनात कसलाही संदेह नसतो. भगवंताची प्राप्ती हाच त्यांचा निश्चय आणि तो ते कठोरपणे अंमलात आणतात. केवळ वरवरचे असे त्यांच्यात काहीही नसते. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. त्यामुळे जे ठरवले आहे तेच ते शेवटपर्यंत करतील व इतरांनाही ते तोच उपदेश करतील. अशा संत सज्जनांना ओळखण्याची आणखी एक खूण समर्थ सांगतात. ती म्हणजे तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्यांच्या दर्शनाने वा स्पर्शाने पुण्याच्या राशी जोडल्या जातात. व्यवहारामध्ये काही माणसांच्या संगतीने आपल्याला धनांच्या राशी जोडल्या जातात, पण सद्विचारांच्या मात्र जोडल्या जात नाहीत. यासाठी संत सज्जनांचाच सहवास हवा. त्यांच्या केवळ स्पर्शाने पापांचा नाश होतो व पुण्य जोडले जाते. त्यांचे आशीर्वाद लाख मोलाचे ठरतात. त्याने आयुष्य बदलून जाते. कुमार्गात असलेली व्यक्ती सन्मार्गाला लागते. कुसंस्कारातून माणसाची वाटचाल सुसंस्काराकडे होते. समर्थ पुढे सांगतात, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. अशा संतांच्या भाषणामुळे, त्यांच्या विचारांमुळे आपल्या मनातील विकल्प दूर होतो. मन निर्मळ होते, कारण हातचे राखून ते काही बोलतच नाहीत. त्यांना जो अनुभव येतो तेच ते सांगतात व सर्वांच्या कल्याणासाठीच ते बोलत असतात. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचे रहस्य सामान्य माणसांसाठीच खुले केले आहे. रामानुजाचार्य यांची एक गोष्ट सांगतात. रामानुजाचार्य जेव्हा सद्गुरूंकडे गेले त्यावेळेला सद्गुरूंनी त्यांना गुरुपदेश दिला आणि गुरुमंत्र दिला, ओम नमो नारायणाय. आणि हा मंत्र गुप्त आहे,
रहस्यमय आहे, हा तुझ्याजवळ ठेव, लोकांना सांगू नकोस असे बजावले. रामानुजांनी हे ऐकून घेतले. सद्गुरूंना दंडवत घातले. सगळ्यात पहिले काम जर त्यांनी कोणते केले असेल तर त्यांना ज्या मंदिरात गुरुपदेश मिळाला त्या मंदिराच्या गच्चीवर जाऊन ओम नमो नारायणाय हा मंत्र मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात केली. हा गुरुमंत्रांचा घोष जोरजोरात सुरू झाल्यावर हळूहळू गावातील सगळी मंडळी गोळा झाली. त्यांनी पाहिले रामानुज अतिशय तल्लीनतेने ओम नमो नारायणाय असे म्हणत आहेत. साऱ्या लोकांनी तो मंत्र म्हणायला सुरुवात केली. हा उद्घोषण सद्गुरूंच्या कानावर गेला आणि त्यांचा संताप झाला. त्यांनी रामानुजांना बोलावून घेतले आणि म्हणाले, रामानुजा, हा गुप्त मंत्र मी तुला दिला होता. एकतर तपश्चर्येशिवाय हा लाभत नाही आणि मूर्खा, हा मंत्र तू सगळ्यांना देऊन टाकलास. तुला काय नरकात जायचे का? यावर रामानुजांनी आपल्या सद्गुरूंना साष्टांग दंडवत घातले आणि म्हणाले, सद्गुरो, बाहेर जमलेल्या इतक्या ग्रामस्थांचे जर ओम नमो नारायणाय या मंत्राने कल्याण होणार असेल तर मी सुखे नैव नरकात जाण्यास तयार आहे. हे ऐकल्यावर गुरूंनी रामानुजांना गहिवरून पोटाशी धरले. संत सज्जनांचा इतका उदात्त भाव असतो आणि तो सर्वांच्या प्रती असतो, हेच समर्थांनी आपल्याला या श्लोकाद्वारे सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.